नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप भोई नेरी गावातून आज तुम्हाला दाखवतोय आज फिश सेंटर। आज मच्छीचे जाळे कसे तयार करायचे आणि कसे मच्छी पकडायची। आज बागुळ धरणामध्ये आम्ही वर्षानुवर्षापासून मासेमारीचा धंदा व्यवसाय करतोय आणि आम्ही मासे कशा माध्यमातून पकडतो, जाळे कसे यूज करतो, जाळे कसे तयार करतो, बांधतो, कसे जमा करतो, आज ते तुम्हाला दाखवणार आहे। चला तर बघूया, आपण सुरुवात करूया। हे थर्माकोलचे तुकडे हे आम्ही जाळ्याला वरतून बांधणार आहे। हे आमचे जाळे, ही जाळ्याची बांधणी केलेली आहे बघा। हे मातीचे मणे असतात। या मातीच्या मण्यामध्ये तीन फांदं इथे टाकून इथे एक छोटंसं गाठ मारलेले आहे, इथे एक छोटीशी गाठ मारलेली, इथे मणी आहे। याला मणी म्हणतात आमच्या भाषेमध्ये। हे पाण्याच्या तळावर जातात आणि जाळ्याला उभे ठेवतात। तर बघूया आपण। चला तर मित्रांनो, या पुढे या तुम्हाला दाखवतो। हे जे असतं हे धागे हे रेडीमेड बेळमेडतात असते, हे आम्हाला घरी तयार करावं लागते। म्हणजे एका गाठ्यामध्ये कमीत कमी 1 2 3 4 5 6 7 8 फांद्या मी या गाठ्यामध्ये टाकले आहेत। आणि बघा एवढं आम्ही त्याच्यात सुनभावले म्हणून याला रूपांतर असे नाव दिले आहे या घराला। तर अशी ह्या प्रकारची बांधणी करावं लागते। म्हणजे याच्याने जाळं मजबूत असतं, जाळं तुटत नाही, जाळं फाटत नाही, नदीला आडवं होतं, मासे पण आले लागले तर फाटत नाही। चला तर बघूया आता नेक्स्ट कट करा। याला इथे जॉईन केलेलं आहे, आम्ही जायचं। चला बघा, इथे याला जॉईन केलेलं आहे। आता याला जॉईन करून हे जाळं अखंड तयार होणार आहे। चला असं गाठा मारून घेऊया। असं गाठा मारून झाल्यानंतर हे जाळं अखंड तयार, म्हणजे हे कमी से कम 500 मीटर लांबपर्यंत हे जाळं जाणार आहे आतमध्ये पाण्यामध्ये। आता हे गाठं हे बघा, हे आता हे जाळं 1 किलो आणि हे 1 किलो जाळं हे आता जॉईन झालेलं आहे। चला तर बघूया आता नेक्स्ट। तर बघूया मित्रांनो, हे मोठं थर्मोकॉल आहे। या थर्मोकॉलच्या सहाऱ्याने हे जाळं आज पाण्यामध्ये उभं राहणार आहे आणि उभं राहण्यासाठी ही मदत होते, म्हणून याला मी थर्मोकॉलचे तुकडे लावतो। बघा, इथून आता आम्ही 3 हातावरती एक छोटंसं डिंबरं लावणार आहे। 1 2 हे 3 हे तिसरं डिंबरं, म्हणजे हे छोटं डिंबरं लावण्याचं कारण असं मित्रांनो की ह्या छोट्या डिंबऱ्याने मासे जर जाळ्याला लागले तर एकाएकी मासे पाडू नाही शकत, कारण की थर्मोकॉल छोटा असतो आणि माशासोबत तो खाली पाण्यात जातो आणि त्याला माशाला ताकद लागत नाही, म्हणून ते मासे काही जाळ्याला पाडू शकत नाही, म्हणून याला छोटं डिंबरं लागावं लागतं। आता इथून आपण परत 3 हातावर तसं मोठं डिंबरं लावणार आहे। चला बघूया, 1 2 3 चला तर बघूया। हे थर्मोकॉल, मोठा थर्मोकॉलचा तुकडा आम्ही इथे लावलेला आहे, कारण की हे मोठा थर्मोकॉलचा तुकडा जाळ्याला वरती तरंगून ठेवतो, पाण्याला जाळ्याला पाण्यामध्ये जाऊ देत नाही, म्हणजे याला मासे पडले की लगेच कळून जातात। नेक्स्ट स्टॉप घ्या। हा तर भाऊ, ह्या जाळ्याचं नाव काय आहे तिथे तुम्ही आता ह्या जाळ्याला तयार करताय? हे जाळं कोणचं आहे आम्हाला सांगू इच्छिता? हे जाळं आहे मित्रा 14 बोटी जाळं आहे म्हणता आम्ही त्याला। हे 14 बोटी कसं असतं, हे कसं तुम्ही सांगू शकाल का? 14 बोटी म्हणून कसं ओळखलं जातं? 14 बोटी आम्ही असे ओळखले जातो की एका फांद्यामध्ये हे जे आपले हाताचे 5 बोटं असतात हे मिळावं लागतात आणि एका फांद्यामध्ये अशी मिळवून सनी त्याचा अकाउंट काढलं जातं। आता हे समजून घ्या 10 बोटी झालं। आता याच्यामध्ये अजून 4 बोट मारतील म्हणजे झालं ते 14 बोटी। आणि याच्यामध्ये विशेषतः कमीत कमी 10 किलोपासून कमीत कमी 50 किलोपर्यंत मच्छी अडकू शकते। हे कोणत्या माशासाठी प्रसिद्ध असते? हे बरोबर झाले बिग्रेड मासे, सिल्वर, तसेच कतला आणि रोहू पण मिळतो, पण रोहू तेवढी साईज नसल्यामुळे याच्यात अटकत नाही। हो, तर मोठी साईज असली म्हणजे तो अटकतो। बरं तर किती किलो मासेपासून तर सुरुवात याची होते? याची 10 किलोपासून तर 50 किलोपर्यंत, जास्त पण कमी नाही, कारण 28 नंबर आहे आणि हा फांद मजबूत आहे वसंतम कंपनीचा। अच्छा, चला तर बघूया।